नमस्कार, मी जयश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर चला लहान मुलींसाठी म्हणजे 8 ते 10 वर्षाच्या मुलींसाठी घागऱ्याचा टॉप कसा शिवायचा ते आपण इथे पाहणार आहोत. तर याची उंची 14 इंच इतकी मी घेतलेली आहे. छातीचं माप 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं घेतलेलं आहे. गळ्यासाठी वरती 3 इंचाचा गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर 3 इंचावर एक डॉट द्यायचा आहे. त्यानंतर शोल्डर पट्टी जी आहे ती इथे खूप छोटी होत होती. मी 5.5चं शोल्डर घेतलं होतं. तर शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेत आहे आणि मुंडा जो आहे तो आपल्याला 5 इंचाचा घ्यायचा आहे. तर लहान मुलींसाठी 5 इंचाचा मुंडा खूप होतो. तर अशा पद्धतीनं आपण इथे 5 इंचाचा मुंडा घेणार आहोत. 6 इंच चेस्ट आणि 14 इंच उंची या ब्लाऊजची आपण घेणार आहोत. त्यानंतर इथे मुंड्याला थोडंसं आतमध्ये घ्यायचे आणि तिथून आपल्याला 1 इंचावर पुढे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर ह्याच्यात काही लहान मोठा आकार नाही दिला तरीही चालतो, कारण लहान मुलींचं चेस्ट वगैरे नसते. त्यामुळे दोन्ही बाजूने सारखाच कापला मुंडा तरीही चालतो. तर इथे आता गळाही मी 3 इंच उंचीचा घेतलेला आहे. गळ्याला गोल आकार इथे आपण देऊन घेणार आहोत आणि हे कट करून घेणार आहोत. तर पहा, माझ्याकडे जुनी साडी होती नेटची. तर म्हटलं चला आता ह्याचं काय करायचं. आता बऱ्याचशा ओल्ड फॅशन झालेल्या साड्या आपण घालत नाही, परंतु त्या नव्याच असतात. मग त्या अशाच टाकूनही द्याव्याशा वाटत नाहीत. तर त्याच्यापासून काहीतरी रियूज झाला तर चांगलंच आहे. तर ही खूप सुंदर अशी साडी माझ्याकडं होती, परंतु आता त्याची फॅशन गेल्यामुळं मी ती घालत नव्हते. तर म्हटलं चला याचा एक घागरा बनवूया. तर तुम्ही तुमच्याकडे तशी एखादी जुनी साडी असेल तर नक्कीच अशा प्रकारे घागरा बनवून पहा. खूप सुंदर घागरा तयार होतो. तर मी काय केलंय, इथं गळाचं कटिंग करून घेतलंय मार्किंग करून. आता आपण जे अस्तर आहे ते फॅब्रिकवर कट करून घेणार आहोत. फॅब्रिक थोडं आपलं ब्लाऊजला आपण जसं घेतो जास्त जास्त तसंच घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, जोडताना कमी जास्त पडत नाही आणि व्यवस्थित छान आपला पाठीमागचा समोरचा आकार तयार होतो. आता ब्लाऊजचं जसं आपण जॉईन करतो तसंच हे पण करायचे. फक्त मी इथं काय केलं, की समोरच्या गळ्याला गळा उलटवून घेतला. समोरून गळ्याला अगोदर टिप मारून घेतली आणि लगेचच गळा उलटवून घेतला. परंतु त्याच्यावर काही डिझाईन असं छान दिसत नव्हतं, कारण तिथे मोकळं रिकामं कापड होतं. मग मी नंतर त्यावर शेवटला लेस लावलेलीच आहे. ती पुढे व्हिडिओत तुम्ही पहा. खरं तर मला असं वाटत होतं, की ह्या एका साडीत 2 घागरे होतील. मग मोह मला काही आवरला नाही 2 घागरे बनवायचा. म्हणून मग मी त्या लेस जी आहे ती थोडीशी कमी प्रमाणात वापरू आणि दुसऱ्या घागऱ्याला कामं येईल असा हिशोब ठेवला होता. परंतु गळा काही मला छान वाटला नाही नुसता मोकळा. नंतर मी त्यावर लेस लावलेली आहेच, ते आपण पुढे व्हिडिओत पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे नॉच देऊन आतमध्ये गळा दुमडून घेऊन मी त्यावर छान अशी टिप मारून घेतलेली आहे फिनिशिंगची. तर असंच करायचं आपण कुठलाही घागरा शिवत असताना. परंतु शक्यतो गळ्याला लेस वगैरे लावा. म्हणजे साधा सिंपल जर आपण नवीन शिकतोय आणि साधा सिंपल घागरा शिवतोय तर असं करायचं बघा. आता बोलताना माझ्याकडून घागऱ्याचा घागडा झाला, तर आपला शिवताना होऊ शकतं कमी जास्त. तर अजिबात घाबरायचं नाही. एखादी गोष्ट चुकली तर चुकली, पण दुसऱ्या वेळी कोणती चूक झाली होती हे मात्र लक्षात ठेवायचं. जेणेकरून मग आपल्याकडून त्याच चुका होत नाहीत आणि आपण त्यातून काहीतरी नवीन शिकत जातो. तर पहा, असंच एखादी जुनी साडी वापरून घागरा शिवून पाहायचा. जे आपले आपण जे मोठे-मोठे दुसरे क्रिएटर्सचे व्हिडिओ असतात बघा, त्यामध्ये काय होतं, की त्यांना खूप छान फिनिशिंग वगैरे असते. मग आपल्याला काय वाटतं, की त्यांच्यासारखं आपल्याला का येत नाही? तर त्यांचे बुटिक्स वगैरे असतात आणि त्यांची खूप प्रॅक्टिस, त्यांचं फॅशन डिझायनिंग वगैरे झालेलं असतं आणि म्हणून मग त्यांना छान फिनिशिंग वगैरे येते. तर आपल्याला वाटतं तशी आपल्याला का येत नाही? तर आपण बेसिक शिकतोय ना, तर आपण बेसिकच गोष्टी आपल्याला येतील असं पाहायचं. अगोदर बेसिक गोष्टीपासूनच माणूस शिकतो. म्हणून एक-एक गोष्ट शिकायची आणि मग त्यात परफेक्ट व्हायचं. तर पहा, अशा छोट्या क्रिएटर्सचे पण खूप व्हिडिओ असतात यूट्यूबवर, ज्यातून तुम्ही शिकू शकता. तर त्यांनाही सपोर्ट करा, पुढे न्या.
तर पहा इथे पाठीमागच्या गळ्याला मी पाठीमागची बाजू व्यवस्थित तयार करून घेतलेली आहे आणि बरोबर मध्यावरती सरळ एक रेषा दिलेली आहे, तिथे आपल्याला पाठीमागची झिप टाकायची आहे. मधून मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. मी खूप घाईघाईत हा घागरा शिवला होता. खरं तर मी याचा व्हिडिओ पण टाकणार नव्हते, परंतु बघा मी असा प्रयत्न केलेला आहे वेगळ्या पद्धतीनं थोडा. तर मी दोन्ही साईड पाठीमागच्या आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि आतमध्ये कापड दुमडून घेऊन दुसरं अस्तरचं कापड लावून त्याला दोन्ही बाजूनं फिनिशिंग आपल्याला देऊन घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला झिप लावायची आहे. तर चेन लावल्यामुळं काय होतं पहा, म्हणजे गळ्यातनं घालताना चेन उघडून गळ्यातनं एकदा आतमध्ये ड्रेस घातला की व्यवस्थित घालता येतो. तसा जर चेन नाही लावली तर कधी-कधी डोक्यातून ड्रेस खाली जात नाही. म्हणून त्यासाठी झिप ठेवायचीच. म्हणजे काय होतं आणि नंतरही आपल्याला कमी जास्त काही करायचं असेल तर आपण करू शकतो. तर पहा अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं मी फिनिशिंग देऊन घेतलेली आहे आणि आता आपण इथे झिप जोडून घेऊया. तर दोन्ही गळ्याला पण नंतर आपल्याला फिनिशिंग द्यायची आहे. तर इथे पहा मी गळ्याला जी फिनिशिंग द्यायची त्यासाठी 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. गळ्याला आपण पट्टीच जोडणार आहोत, गोट वगैरे नाही मारणार. कारण झिप आपल्याला त्यामध्ये फिनिशिंग देऊन बंद करायचे आहे. झिपचे जे वरचे 2 टोक आहेत ते. तर पहा चेन अशी हळूहळू व्यवस्थित तुम्हाला जोडता येते तशी जोडून घ्यायची आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूने व्यवस्थित झिप जोडून घ्यायची आहे. तर सध्या आपला दांडियाचा गरबाचा वगैरे सीझन चालू आहे. तर पहा अशा पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ पाहून एखादा घागरा तुमच्या घरातल्या छोट्याशा मुलीसाठी तयार करू शकता, तिला खुश करू शकता. तसंच मी आता हा माझ्या मावस बहिणीसाठी शिवत आहे. तर तुम्हीही तुमच्या घरात एखादी छोटीशी मुलगी असेल तर तिच्यासाठी घागरा नक्कीच शिवून पहा. तर मी आणखी एक 2 वर्षाच्या मुलीचा उरलेल्या साडीचा घागराचा व्हिडिओ बनवून टाकणारच आहे. पण ह्यावेळी मात्र कॅमेरा बंद करायला चालू करायला अजिबात विसरणार नाही आणि व्यवस्थित संपूर्ण घागऱ्यासहित व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी टाकणार आहे. तर पहा इथे आता मी गळ्याला फिनिशिंग देऊन घेत आहे. गळ्याला छान अशी फिनिशिंग आपण पट्टी जशी जोडतो ब्लाऊजला त्याचप्रमाणे इथे गळ्याला मी पट्टी जोडलेली आहे आणि आतमध्ये दुमडून घेते आहे. तर पहा अशा पद्धतीनं दुमडून घ्यायची आहे आणि छान त्याच्यावर दाबटीप मारायची आहे. दोन्हीही बाजूने आपल्याला असंच करायचं आहे. व्हिडिओ मी खूप फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. कारण तुम्ही व्हिडिओ बघायला कंटाळता, शिकायचं तर असतं, परंतु जास्त मोठा व्हिडिओ बघायचाही कंटाळा येतो. मग छोट्या व्हिडिओ पाहिल्यानंतर काही गोष्टी लक्षात येत नाही. म्हणून कधीच व्हिडिओ तुम्ही जर नवीन शिकताय तर व्हिडिओ बघायचा कंटाळा करायचा नाही. त्यात पुढे खूप छोट्या-छोट्या टिप्स सांगितलेल्या असतात. कुणाचाही व्हिडिओ पहा, परंतु संपूर्ण पहा. म्हणजे काय होतं की आपल्याही लक्षात येतं. अर्धवट पाहिल्यावर आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीला काही व्यवस्थित शिकवता येत नाही आणि मग आपण पाहत नाही. आता पहा इथे मी समोरची आणि पाठीमागची बाजू एकमेकाला जोडून घेतलेले आहेत शोल्डर आणि आता आपण बाही बघणार आहोत. त्या तर मी इथं बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. जी आपली 5 इंच मुंड्याप्रमाणे बाही कापलेली आहे आणि थोडीशी त्याच्यापेक्षा जास्त ठेवलेली आहे कारण आपल्याला बाहीला चुना टाकायच्या आहेत. तर 2 पद्धतीनं मी बाही जोडलेली आहे, परंतु व्हिडिओत मी एकच पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. मी डायरेक्ट इथे कपड्यावरच जोडतानाच चुना टाकणार आहे. दोन्ही बाजूने 3-3 चुना आपण इथे पाडून घेणार आहोत. खूप छान असा पफ या नेटच्या स्लीव्हचा निघतो. आपण त्याला अस्तर लावलेलं नाही तर ती खूप सुंदर दिसते. तर पहा 3 चुना ह्या बाजूला आणि 3 चुना या बाजूला अशा 6 चुना आपण याला टाकून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही अगोदर चुना पाडून नंतर स्लीव्ह जोडली का मेन फॅब्रिकवर तरीही चालेल. जसं तुम्हाला जमेल तसं करायचं आहे. तर इथे पहा मी डायरेक्टच कापडावर कारण मी मोजून घेतलं होतं, परंतु इथं मी ते माझ्याकडून स्किप झालेला आहे तो व्हिडिओ. तर पहा अशा पद्धतीनं खूप सुंदर अशी स्लीव्ज आपली तयार झालेली आहे. तर काहीतरी नवीन आणि वेगळं म्हणून मी अशा पद्धतीनं ही स्लीव्ज तयार करून पाहिली आहे.
तर आता पहा, हां, दुसरी ही पद्धत मी इथे दाखवते. अशा पद्धतीनं 3-3 चुना दोन्ही बाजूने आपण पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण स्लीव्ज कापडावर जोडायची. कुठलीही पद्धत वापरली तरी छानच पफ निघतो नेटच्या स्लीव्हचा. परंतु तुम्ही जर नवीन असाल, नवीन शिकताय, तर मात्र हीच पद्धत वापरा. म्हणजे काय होईल, की म्हणजे चुना डायरेक्ट कपड्यावर तुम्हाला व्यवस्थित पाडता येत नसतील, तर अशा अगोदर पाडून घेतल्या आणि नंतर जॉईंट करताना मग जास्त कापड खालीवर वगैरे होत नाही. नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होतो. कापड खालीवर होतं, खालचं कापड वरती अडकतं, मग त्याला उसवत बसावं लागतं. त्यात खूप वेळही निघून जातो आणि मग शिवण्याचाही कंटाळा येऊन जातो. तर मग काय करायचं, अगोदरच आपली काहीही शिवत असाल तुम्ही, तरी अगोदरच खबरदारी घ्यायची आहे आणि अगोदरच व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला कटिंगमध्येच पाहायचं आहे, की सगळं व्यवस्थित कट झालेलं आहे की नाही आणि त्यानंतर जोडायचं आहे. म्हणजे तुम्हाला पटकन जी आपण गोष्ट करतोय, जे काही शिवतोय ते पटकन होईल, सुंदर तयार होईल आणि मग कंटाळाही येणार नाही. तर पहा, खाली आपण इथे फ्रिल जोडणार आहोत. हा जो ब्लाऊज आहे त्याला अगोदरचा तिचा जो ब्लाऊज होता दीदीचा, तर तो छोटासा होता. थोडासा तिला अपरा येत होता. तर म्हटलं त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, मग नुसताच काय करायचं आहे, तर नेटचं कापड आहे, तर फ्रिल सुंदर दिसेल म्हणून मग इथे मी फ्रिल तयार करून घेतलेली आहे आणि पुढच्या बाजूने आपण ती फ्रिल जोडून घेणार आहोत. तर पहा, अशा पद्धतीनं फ्रिल अगोदर जे मेन कापड आहे त्याच्यावर वरती टाकायची आहे, त्याच्यावर अस्तरचं कापड टाकायचं आहे. ते नंतर आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. ते का? तर ह्याचे दोरे वगैरे निघू नये, फिनिशिंग त्याची जाऊ नये धुतानी वगैरे, म्हणून अस्तरचं कापड इथे आपण फ्रिल झाकून घेण्यासाठी टाकत आहोत. परंतु नेटच्या कापडाला शक्यतो गरज पडत नाही. नेटच्या कापडाचे धागे अजिबात उसवत नाहीत. म्हणजे कापड जर हलकं असेल तर उसवतात, परंतु ह्या साडीचे उसवत नव्हते. तरीही मी एक आपली दक्षता पुढची म्हणून अस्तर टाकलेलं आहे. तर पहा, आता इथे अतिशय सुंदर अशी फ्रिल आपली तयार झालेली आहे आणि अस्तरही मी इथे व्यवस्थित आतमध्ये दुमडून घेतलेला आहे. त्याच्यावर छान अशी दापटीप दिलेली आहे. तर आता मागच्याही बाजूने मी फ्रिल जोडणार होते, परंतु बघा ना, परत मोह मला आवरला नाही. म्हटलं जर आता मी जास्त कापड फ्रिलला वापरलं, तर मग दुसऱ्या घागरात मला कापड कमी पडेल. म्हणून मग मी काय केलं, पाठीमागून सरळ पट्टीच जोडून दिली. तर तीही खूप सुंदर वाटत होती. परंतु म्हणजे असे हे काही वाटत नव्हती. ती डिझाईनमध्येच आल्यासारखी दिसत होती आणि समोरची ही जी फ्रिल आहे ती खूप सुंदर दिसत होती. तर अशा पद्धतीनं आपण जसं ब्लाऊजचं फिटिंग करतो तसंच खालून वरती किंवा वरतून खालपर्यंत जोडत यायचं आहे. आता मी खालच्या बाजूनं वरती जोडत गेले. बाह्या एकमेकावर छान जुळवून घेतल्या. जर तुमच्या कापडाला मणी वगैरे असतील तर बघायचे, सुई त्याच्यावर जाणार नाही. नाहीतर मग मण्यांच्या नादात सुई तुटून जाते. पुन्हा सुई जोडायला खूप वेळ जातो. खूप प्रॉब्लेम होतो. नवीन असू तर आपल्याला ती सुईही जोडता येत नाही. आता ह्या सगळ्या अनुभवांमधून मी गेलेली आहे. आता मी मी ब्लाऊज शिवायला 10-12 वर्ष झाली. परंतु जेव्हा आपण नवीन शिकत असतो तेव्हाचे अनुभव मला चांगलेच माहिती आहे. आपण खूप उत्साहाने काहीतरी करायला जातो आणि मग असं काहीतरी होऊन बसतं आणि मग आपल्याला कंटाळा येतो. तर पहा, व्यवस्थित अशी फिटिंग मी त्याची करून घेतलेली आहे. तिचं चेस्टचं जे माप आहे ते 12 इंचाचं आहे. 12.5 इंचाचं आहे. तरी ते मी 6 इंच अगोदर घेतलं होतं मोजून. जेव्हा आपण कट करत होतो तेव्हा चेस्ट जी आहे ती 6 इंच इतकी घेतली होती. परंतु मी याला थोडंसं लूज ठेवलेलं आहे. कारण त्याचं धुतल्यानंतर जे अस्तर आहे तेही आकसणार आहे आणि आता वाढत्या अंगाचं म्हणून मी थोडंसं मोठंच ठेवलेलं आहे. आता बघा, पुन्हा मग असं झालं की लेस मी अगोदर जोडली नाही, परंतु गळा मला तो अगदीच सुना-सुना वाटायला लागला. मग म्हटलं चला आता लेसच जोडून घेऊया. मग मी याला परत राहिलेल्या कापडाची थोडीशी लेस काढली आणि लावली. परंतु मग ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये यायला अजून मला तिला नंतर हातशिलाई वगैरे करावी लागेल. परंतु इथे मी तात्पुरती तुम्हाला दाखवण्यासाठी जोडून घेतलेली आहे. तर पहा, नंतर मी त्याला हातशिलाई वगैरे करणारच आहे, आपल्या स्लीव्ज वगैरे, आणि अतिशय सुंदर असं आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. घागऱ्यावर अतिशय सुंदर दिसणार आहे. धन्यवाद.